आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने भाऊ सांगाल ज्या पद्धतीनं नाराजी व्यक्त केली जाते असं बोललं जातं तुमच्याबद्दल काय नेमकं प्रश्न? मी नाराज नाही, कुठेही नाराज नाही. मी नेहमी आनंदात असतो आणि हीच माझी शक्ती आहे. मी नाराज राहून दुसऱ्याचा आनंद कदापि देणार नाही. आज गडकरी साहेबांची भेट घेतली, नेमकं काय कारण? नाही, गडकरी साहेब माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहे आणि मी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेतो, त्यांच्या प्रमाणात घेतो. पण ऐन वेळी तुमचं नाव कापण्यात आलं असं तुम्ही म्हणतात. शेवटपर्यंत कोणी तुम्हाला सांगितलं होतं का तुमचं नाव आहे आणि कोणी कापलं? नाही, माझं नाव आहे म्हणण्यापेक्षा तुमचं नाव पाठवलंय असंच सांगितलं आहे. मला देवेंद्रजींनी सांगितलं, बावनकुळेंनी सांगितलं की तुमचं नाव पाठवण्यात आलं आहे, तर माझं नाव कापू घे मग नंतर, एवढंच आहे. कोण कापलं असतं असं वाटतं? कोणा बुचकडे करत जबाबदारी ती नाव असं मला कसं समजणार आहे? वरिष्ठ पातळीवर काय असं आहे, मला नाही सांगता येत कोणी कापलं, असं कसं सांगता येणार आहे? का कापलं, काय मनात आहे, कोणती संघटनेची जबाबदारी देण्यात येणार आहे, काय करायचं मला एवढं माहिती आहे. मंत्री होतो, सर्वसामान्यांचे प्रश्न मी कॅबिनेटमध्ये मांडायचो, बैठका घेऊन प्रश्न सोडवायचो. आता आमदार आहे तर विधानसभेच्या आयुधांचा उपयोग करून मी प्रश्न मांडेल. पुढील पक्ष संघटनेची जबाबदारी असं काय बोलण्यात आलं? वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींची काय बोलणं? अजून काही सांगितलं, म्हणूनच मी खरं तर तुम्हाला भेटत नव्हतो. नक्कीच हे होते सुधीर मुनगंटीवार. त्यांनी सांगितलंय वरिष्ठ पातळीवर अजून कुठलंही काही बोलणं झालेलं नाही. त्यामुळे जे आहे या सगळ्या संदर्भात मात्र मंत्रिपदाचं नाव असताना ऐनवेळी नाव कापण्यात आलं हे मात्र त्यांनी कबूल केलं, कारण की त्यांना सांगण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच प्रदेशाचे जे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं मंत्रिपदी नाव आहे, मात्र ऐनवेळी कापण्यात आलं हे मात्र त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर अजून कोणाशी बोलणं झालं नसले आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.